नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. सर्वांना श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा बघा मैत्रिणींनो. तर आम्ही आज लवकरच बसलो बघा इकडे नाश्ता करायला. शाबू आहे त्यासोबत बघा, यावेळी का आम्ही शेंगदाण्याची चक्की विकत नाही आणली बघा. कारण तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आम्ही बनवलं होतं घरीच. फक्त त्याचा सेप व्यवस्थित आला नाही, नाहीतर टेस्ट एकदम भारी झाली बघा मैत्रिणींनो. आणि शाबू आणि चक्की आहे बघा आजच्यासाठी. मग या मंडळी नाश्ता करायला. तर थोड्या वेळानं आम्ही जाणार आहे मैत्रिणींनो. आज बघा बंकेश्वरच ना, बंकेश्वर मंदिरात बघा. तिथं पण महादेवाची पिंड आहे ना, मग तिथं जाऊन आम्ही महादेवाच्या पिंडीला आजचा शिवामूठ आहे बघा, पांढरे तीळ आणि तीळ वगैरे आम्ही अर्पण करून येणार. आणि गेल्या सोमवारी पण आम्हाला जायचं झालं नाही बघा, तर या सोमवारी चाललो आहे. गेल्या सोमवारी नागपंचमी असल्यामुळं पोळ्यावर करायचं घरीच होतं, त्यावेळी गेलं नाही. आणि या सोमवारी काय फ्री आहे, कामं पण सगळे आवरलेत, म्हणलं थोड्या वेळानं आपण जाऊया. चला मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर इकडे बघा देवपूजा पण मी करून घेतली छान अशी. आणि अगोदर देवापुढे नैवेद्यच ठेवला इकडे शाबूचा. नंतर आम्ही दोघांनी पण खाऊन घेतला बघा. चला आता आपलं आवरलं, आता आपण जाऊया बंकेश्वर मंदिरात. तुम्हाला सांगायचं विसरले, बंकेश्वर मंदिरात बघा स्वामी समर्थांचं केंद्र पण आहे. तर आज आपण स्वामींचं पण दर्शन घेऊया आणि महादेवाच्या पिंडीला शिवामूठ वगैरे अर्पण करून महादेवांचा पण आशीर्वाद घेऊन येऊया. चला मंडळी, तर मग तर काही तर आपण आलोय बघा बंकेश्वर मंदिरासमोर. तर मंडळी आता आपण पोचलोय बघा जतमधल्या प्रसिद्ध अशा बंकेश्वर मंदिरात. मंदिर परिसरात बघा प्रवेश करताना समोरच हे मोठं झाड आणि मंदिराचं सुंदर वातावरण खूपच प्रसन्न वाटते मनाला. आणि त्याचसोबत बघा बंकेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दत्तगुरूंचं मंदिर पण आहे. आणि त्याचसोबत बघा श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंचा हा रुबाबदार पोस्टर पण खूपच छान लक्ष वेधून घेत होता सगळ्यांचा. चला तर मग आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊया. तर मंडळी आता आपण बघा मंदिरात प्रवेश केलोय. समोर दिसते ना ही 2 मजली इमारत आहे. वरच्या मजल्यावर बघा श्री स्वामी समर्थांचं केंद्र आहे. तर खाली भाविकांना बसण्यासाठी बघा ही प्रशस्त अशी जागा आहे. आणि त्याच्याबरोबरच पाठीमागे जी आहे ना ती श्री बंकेश्वरांचं मंदिर आहे. तर आज श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे बघा वरती काही सेवा सुरू होत्या आणि मंत्रोच्चारही आपल्याला ऐकू येत होते बघा इकडे. त्यामुळे मी वर काही जाऊन शूट घेतलेलं नाहीये, म्हणून खालूनच श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया म्हणलं. तर मंडळी आता आपण बंकेश्वर महादेवांच्या मंदिराकडे जातोय बघा. खास गोष्ट म्हणजे या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला बाहेरून कुठेही जाण्याची गरज नाही. या दोन्ही इमारतींच्या आतूनच बघा मागच्या बाजूला जाण्यासाठी छोटासा मार्ग आपल्याला दिलेला आहे आणि दरवाजा एक छोटासा आहे. याच दरवाजातून बघा पुढे गेल्यावर आपल्याला बंकेश्वर महादेवांचं मंदिर दिसतं. चला आता आपण आत जाऊया आणि बंकेश्वर महादेवांचं दर्शन घेऊया. तर आतमध्ये गेल्या गेल्या बघा आपल्याला खूपच शांत आणि प्रसन्न वातावरण दिसते. तर समोर तुम्हाला बंकेश्वर महादेवांची पिंड दिसते बघा. त्यांचं मनोभावे दर्शन घेतलं. या मंदिरामागे एक सुंदर पौराणिक कथा पण सांगितली जाते बघा. असं म्हणतात की याच ठिकाणी पांडवांपैकी भीमाने बकासुराचा वध केला होता आणि त्यानंतर येथे महादेवांच्या पिंडीची स्थापना केली. त्यामुळे या बंकेश्वर मंदिराला पौराणिक महत्त्व आहे बघा. तर बघा मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बघा इकडे छोटीशी मंदिर आहे, तिकडे पण एक महादेवाची पिंड आहे. आपण आता या छोट्याशा महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक वगैरे करून घेऊ. बघा बंकेश्वर मंदिरात पण महादेवाची मोठी पिंड आहे, पण तिकडे अभिषेक वगैरे करायला अलाउड नाही म्हणताना बघा साईडलाच एक छोटंसं मंदिर आहे इथं. आणि इथं पण महादेवाची पिंड आहे बघा. ज्यांना कोणाला अभिषेक वगैरे करायचा आहे तर इथे करू शकते बघा आपण येऊन. आता मी महादेवाच्या पिंडीवर वगैरे जलाभिषेक, दुधाभिषेक आणि त्यासोबत शिवामूठ आज पांढरे तीळ आहेत ना सगळं अर्पण करून घेते. महादेवांचं छान दर्शन घेते. त्यानंतर काहीच तुम्हाला भेटते मी. तर बघा मी इकडे एका बॉटलमध्ये पाणी आणले, याच्यामध्ये दूध आहे आणि हे मी आत्ता येताना पांढरे तीळ घेऊन आले आणि यात नैवेद्याची साखर आहे आणि मी एक पेला घेऊन आलाय. अगोदर आपण पेल्यातून जलाभिषेक करून घेऊया, त्यानंतर दुधाभिषेक करून घेऊया. त्यानंतर हे पांढरे तीळ जे आहे हे थोडंसं ओलं करून 3 वेळा शिवमूठ अर्पण करायचं असतंय. शिवमूठ 3 वेळा अर्पण करूया आपण. कधीही शिवामूठ आपण 3 वेळा असं अर्पण न करता
असं उभा मूठ धरून 3 वेळा असं आपण अर्पण करायचं असते बघा. तर मंडळी आपलं आता महादेवाच्या पिंडीवरलं सर्व काम व्यवस्थित झालंय बघा. इकडे दर्शन छान करून घेतलं. आता आपण निघूया. तर मंडळी बंकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला बघा विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे इकडे सुंदर असं. आणि मंदिराच्या थोडं पुढं गेलो की नाही मागच्या बाजूला आपल्याला श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे बघा हा छोटासा एक स्टॉल सुरू केलेला दिसतोय. इथे देवघरात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतात बघा. स्वामी समर्थांची फोटो, मूर्ती, पिरॅमिड, सेवेसाठीची पुस्तकं आणि बरंच काही. मला स्वामींच्या फोटोला लावण्यासाठी अष्टगंध घ्यायचं होतं म्हणून मी इकडे आले होते बघा. पण आज बॅड लकी दुकान बंद होतं बघा. स्टॉल बंद असल्यामुळे बघा आम्ही तिथून पुढे आलो आणि बंकेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या श्री दत्तगुरूंच्या मंदिरात गेलो बघा. तिथे श्री दत्तगुरूंचं मनोभावे दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि प्रदक्षिणा पण घातली. दर्शन घेतल्यानंतर बघा मन खूप प्रसन्न झालं आणि आता आपल्याला इथून निघायचं होतं बघा थेट घरच्या दिशेने. तर मैत्रिणींनो आता आपण मंदिरात जाऊन आलो बघा. जाऊन येऊन पण 1 तास झाले. आल्यानंतर इथं कपडे वगैरे वॉशिंग मशीनला टाकली, भांडीवर धुवून घेतली, थोडा वेळ रेस्ट वगैरे घेतला आणि परत आमच्या यांना भूक लागलं. तर सकाळी मी शाबू निम्मं केलं होतं तर आता अजून राहिलं होतं थोडंसं. तर म्हटलं त्याचा आपण परत शाबू करायला नको, आता आपण त्याची काहीतरी गोड करूया म्हणून म्हटलं आज आपण शाबूची खीर करूया. चला आता आपण मस्त असं शाबूची खीर करूया. मग सकाळी पण शाबूच खाल्लं होतं त्यामुळे आता म्हटलं थोडंसं आपण शाबूची खीर बनवूया. तर चला मैत्रिणींनो आता आपण बनवूया शाबूची मस्त अशी गोड खीर. तर मैत्रिणींनो बघा इकडे मी शाबूची खीर बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले. तर इकडे बघा 2 वाटी शाबू भिजवलेले आपले होते सकाळची. या वाटीनं 2 वाटी शाबू आहेत बघा ही. आणि त्याच वाटीनं मी 1 वाटी साखर घेतले इकडं आणि 1 ग्लास पाणी घेतले. त्यासोबत 1 ग्लास दूध घेतले आणि सोबत बघा इकडं तूप पण आहे. आणि इकडं काजू आणि बदाम मी बारीक चिरून घेतले. आणि त्यासोबत बघा इकडे वेलची पावडर आहे. हे एवढं सगळं काही वेलची पावडर नाही, याच्यामध्ये मी साखर घालून वेलची बारीक केल्यामुळे तेवढं झाले. आणि इकडं आपण याच्यामध्ये आता बनवणार आहे शाबूची मस्त अशी खीर. चला तर बनवायला घेऊया. चला तर मग आता मस्त अशी आपण शाबूची खीर बनवायला घेऊया. अगोदर आपण हे काजू आणि बदाम जे आहे तुपामध्ये थोडंसं भाजून घेऊया खरपूस. इकडं आपलं पातेलं गरम झालंय बघा. त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचे तूप. याच्यामध्ये आपण टाकूया हे काजू आणि बदाम. याला थोडंसं सोनेरी रंग येऊपर्यंत आपण भाजून घेऊया काजू आणि बदाम. स्टीलचं पातेलं असल्यामुळे करत आहे मैत्रिणींना. तुमच्याकडे नॉनस्टिक तवा वगैरे असला की त्याच्यामध्ये भाजून घ्या तुम्ही. तर इकडे बघा मी या ग्लासनं 2 ग्लास पाणी टाकून घेतले. पाणी उकळलं की नाही मग आपण हे शाबू टाकून अर्ध शिजवून घेऊया. आणि इकडे बघा मी काजू बदामचे तुकडे पण तुपामध्ये छान असे खरपूस भाजून घेतले. तर मैत्रिणी बघा इकडे उकळलेल्या पाण्यामध्ये आपण शाबू टाकून दिले आणि शाबू पण थोडंफार शिजलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बघा हे गरम दूध टाकून देऊया. मी 1 ग्लास टाकते. तुम्हाला कमी जास्त हवं असेल किंवा पूर्ण दुधामध्ये बनवणार असेल तर दुधामध्ये पण बनवू शकताय. तर आता सध्या हे पातळ तुम्हाला वाटत असेल, जसं शिजेल तसं ही साबुदाण्याची खीर घट्ट होत होते बघा. आता याला छान अशी उकळी येऊ द्या एक. मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. आता बघा शाबूला पण छान अशी उकळी यायला लागली आणि शाबू पण शिजायला लागला आहे. तर इकडे बघा अजून आपली शाबू पांढरी दिसते. जशी आपल्याला भिजल्यावर होती की नाही तशी पांढरी दिसते. जशी आपली शाबू शिजेल की नाही तसा याचा रंग चेंज होतोय. अजून थोडा वेळ शिजवूया. मग याच्यामध्ये आपण साखर टाकून देऊया. तर मैत्रिणींनो आपली खीर इकडे बघा 80% आता शिजलेली आहे. आपण याच्यामध्ये आता टाकूया साखर. कुणाला किती गोड आवडते तेवढं तुम्ही साखर टाकू शकता. आम्हाला थोडंसं गोड कमी आवडते त्यामुळे मी साखर त्यातलं पण थोडंसं टाकलेले आहे. तर वाटलं तर अजून मी टाकून घेईन टेस्ट केल्यानंतर. बघा एवढी 1 वाटीतली मी एवढी साखर ठेवली. गोड कमी वाटलं की मी ते टाकेन. साखर टाकल्यानंतर बघा इकडे मी 1 चमचा तूप टाकून घेते.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तूप टाकू शकताय. चला आपण अजून एक चमचा टाकूया, कारण मला तूप आवडते खूप. आता ह्याला छान असं हलवून घेऊया आणि आणखीन थोडं शिजवून घेऊया. तर मैत्रिणींनो बघा, इकडं आपली साबुदाण्याची खीर छान अशी शिजायला लागल्या. याला एकसारखं हलवत राहायचं जेणेकरून खाली पातेल्याला चिकटत नाही बघा. आता आपण बघा याच्यामध्ये हे काजू बदाम तुपात भाजून घेतले मगाशी ते आणि हे बारीक केलेली वेलची पावडर टाकून देऊया याच्यामध्ये. आणि छान असं मिक्स करून घेऊया आता आणखीन एकदा. हे वर जी काळं काळं तरंगायला लागले ना मैत्रिणीनं, मगाशी मी बदाम भाजून घेतलेत बघा, त्याच्यावरचं ते पाला आहे बघा, ते करपल्यामुळे थोडंसं काळं झालं आहे. आता ह्याला आणखीन थोडा वेळ शिजवून घेऊया. आता आपली साबुदाण्याची खीर 90% शिजलेली आहे. अजून 10% आपण याला शिजवून घेऊया. तर मैत्रिणींनो, सगळ्यात शेवटी बघा आपण या खिरीमध्ये बघा नकळत थोडंसं मीठ टाकूया. हे बघा, जेणेकरून आपल्या खिरीला चव अजून जरा जास्त वाढेल. म्हणतात ना, कोणत्याही गोड पदार्थामध्ये नकळत चिमूटभर मीठ टाकलं की त्या गोड पदार्थाला बघा अजून जरा छान अशी चव येते. मी एवढ्या उशीर टेस्ट केला बघा, म्हणजे गोड झालं आहे व्यवस्थित, तूप वगैरे छान झालं आहे, सगळं ठीक आहे. पण मीठ टाकलं नसल्यामुळे बघा एवढं टेस्ट येत नव्हतं. आता आपण मीठ टाकून दिले बघा याच्यामध्ये. आता टेस्ट बघते मी आणि मग सांगते तुम्हाला. मिठाशिवाय टेस्ट नाही बघा. तूप किती पण होता, काजू बदाम किती पण टाका, चिमटभर तूप मिठात बघा किती ताकद आहे. आता आपल्या खिरीला मस्त अशी टेस्ट येईल बघा. आता आपली खीर शिजलेली आहे मैत्रिणींनो, बघू शकताय तुम्ही. पण जर खीर आपली घट्ट वाटत असेल याच्यामध्ये आपण पाणी किंवा दूध गरम करून ओतू शकतो बघा. तर फायनली मैत्रिणींनो, आपली खीर छान अशी शिजलेली आहे बघा. आता तर मैत्रिणींनो बघा, मी गेल्या महिन्यात का त्याच्या गेल्या महिन्यात बघा हे उपवासाचे पापड आहेत. मी याला पास्ता समजून आणली होती. मुलं पास्ता खायचं म्हणतात, त्यामुळे पास्ता करायचं म्हणून बघा ही पास्ता समजून मी आणली होती काय. आणि काय पचका म्हणजे हा नेमका पास्ता नव्हता, तर हा होता उपवासाचा पापड. तर बघा याच्यावर, तर इकडे तुम्ही बघू शकता याच्यावर लिहिलं आहे पण की उपवासाचं पापड म्हणून. मी हे याच्यावर स्टिकरच बघितले नाही, डायरेक्ट असं बघितलं, हे पास्त्यासारखं दिसलं मला, त्यामुळे पास्ता समजून आणली होती बघा. तर हे आणून पण झालं ह्याला 2 महिने बघा. पण आता हे उपवासाच्या टायमाला आपल्या उपयोगी येते. आपण त्याला छान असं भाजून घेऊया, इकडे तेलात तळून घेऊया बघा. इकडे खीर पण आपली तयार आहे. तर मैत्रिणींनो, आपली स्पेशल उपवासाची थाळी तयार आहे बघा. इकडे छान अशी साबुदाण्याची खीर पण तयार आहे आणि सोबत उपवासाचे पापड पण आहेत बघा. चला मग मंडळी, छान असं आपण मस्त असं साबुदाण्याची खीर बनवलेली आहे. आता मस्त असं सर्व करून बघूया कसं झालं आहे. सर्व नाही, टेस्ट करून बघूया. चला तर मंडळी, आपली छान अशी खीर इकडे तयार आहे बघा. आता आपण मस्त असं टेस्ट करून बघूया कशी झालेली आहे. तुम्हाला खाल्ल्यानंतर मी नक्कीच कळवते. चला. पावसाचं वातावरण बघा गाईस, किती छान झाले. पाऊस तर काही येत नाही पण ढग तेवढे येऊन जाते बघा. तिकडं बघा ननंद भाऊजाईची जोड पण यायला लागल्या बघा. दाखवणार म्हणजे काय, चान्स मिळालाय म्हणल्यावर हिरोईनला दाखवायला नको का तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आजचा आपला श्रावण सोमवारचा व्हिडिओ इथेच मी संपवते. व्हिडिओ आवडला असेल आणि खीर बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांना शेअर करा. त्याचसोबत चॅनलवर जे कोणी नवीन आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या एका नवीन अशा सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.